नमस्कार शेतकरी बंधूंनो, अमोघ सिद्ध ॲग्रो सर्व्हिसेस कोरवली मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कोरवली मधील एका उसाच्या प्लॉट वरती 4G ॲडव्हान्स याचा रिझल्ट आपण फवारणीसाठी दिला होता। 4G ॲडव्हान्स त्याचा रिझल्ट कसा आला हे पाहण्यासाठी आज आपण या प्लॉट वरती आलेलो आहोत आणि ते शेतकरी आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया की 4G ॲडव्हान्स याचा रिझल्ट त्यांना कसा आला, फवारणीच्या आधी त्यांच्या उसाची परिस्थिती काय होती आणि फवारणी केल्यानंतर जवळपास 20 दिवसांमध्ये या फवारणीचा रिझल्ट जो आहे त्या कशा पद्धतीने आला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। श्रीदेवी रेवप्पा उंबरजे। श्रीदेवी रेवप्पा उंबरजे, राहणार गाव सांगा आपलं। कोरवली। कोरवली। कोरवलीमध्ये हायवेच्या शेजारीच यांचा उसाचा प्लॉट आहे। तर या उसाची परिस्थिती तुम्ही ज्यावेळेस अमोघ सिद्ध ॲग्रो सर्व्हिसेस मध्ये आलात त्यावेळेस फवारणी करण्याच्या आधी या उसाची परिस्थिती काय होती? फुटवाच नव्हता। फुटवा नव्हता, पण औषध दिला याने, मग आम्ही राब करून ह्याला फवारणी घेतला। 20 दिवसात सगळं फुटवा येऊन आता वर आलाय, वस एकदम बारीक होतं एवढं। बरोबर आहे। म्हणजे फवारणी करण्याच्या आधी या प्लॉट मध्ये भरपूर प्रमाणात मका या शेतकऱ्यांनी केली होती। मका लय होता आणि भरपूर प्रमाणात मका असल्यामुळे यांनी टाकलेली खतं जी असतील किंवा या ऊसामध्ये मक्याचं प्रमाण किती प्रमाणात होतं? मका लय टाकला होता चुकून, तरी ते येत आहे का नाही म्हणून आम्ही टाकला। ऊस दिवसात नव्हता, गावातले लोक म्हणत ते नुसता मकाच टाकलेत का, तर आम्ही म्हणलं नाही ऊस लावला। आता हे ऊस लावत नाही तुम्ही, नुसता मका कुठे ऊस म्हणत होते लोक, तरी बी आम्ही ते मका काढून टाकला। काढून ह्यांच्याकडनं पहिला खत मारला, सुपर युरिया आणि पोटॅश, मग बैला घालून यांचं फवारणी केला। बरोबर। फवारणी केल्यावर 20 दिवसात एकदम आमचा रिझल्ट आलाय। त्यामुळे ह्याच्या फुटावे त्यांच्याच दुकानातलं टॉनिक मारायचा आमचा विचार आहे। बरोबर आहे। म्हणजे गावातले लोक ऊस बघून असं म्हणत होते की बाबा ऊसामध्ये मका आहे की मक्यामध्ये ऊस आहे हेच कळत नव्हतं। म्हणजे इतक्या प्रमाणात मका झाली होती आणि मका काढून घेतल्यानंतर ऊस एकदमच एक शिवडी होता, म्हणजे एकच कोंब या ऊसाचं दिसत होतं। आज फवारणी आपण जवळपास मला वाटतंय 2 तारखेला फवारणी घेतलेली आहे। 2 तारखेला घेतली। आज तारीख आहे 22 तारीख आहे, म्हणजे 20 दिवस या ऊसाला झालेले आहेत आणि 20 दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता की ऊसाची काळोखी, त्यानंतर पानाची रुंदी आणि खालून येणारी फुटव्यांची संख्या जी आहे तर ती भरपूर प्रमाणात आहे। एक शेवडी असणारा ऊस 20 दिवसामध्ये जवळपास 2, 4, 6, 8, 10 ते 12 फुटवे या ऊसाला आपण पाहू शकता। म्हणजे 4G ॲडव्हान्स जो आहे तर तो 4G ॲडव्हान्सचा रिझल्ट इतका उत्तम आहे की शेतकरी सुद्धा आज म्हणत आहेत की बाबा 4G ॲडव्हान्सचा रिझल्ट जो आहे तर तो आमच्या मनासारखा आम्हाला मिळाला आहे। गावातली लोक किंवा आम्हाला आमच्यावरती पण विश्वास नव्हता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा ऊस येतो की परत मोडून आम्हाला लावावं लागतंय, पण अमोघ सिद्ध ॲग्रो सर्व्हिसेस येथून यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे यांनी तिथून 4G ॲडव्हान्सची फवारणी घेतली आणि त्यांना योग्य तो रिझल्ट पण आज पाहायला मिळतो। सर्व शेतकऱ्यांना जर हा ऊसाचा प्लॉट कोरवली येथे पाहायचा असेल तर आमचं दुकान इथं शेजारीच आहे, अमोघ सिद्ध ॲग्रो सर्व्हिसेस। तर याच्या अगदी समोरच जो मंद्रुप बायपास हायवे आहे तर त्याच्या शेजारीच लगतच हा ऊसाचा 5 एकराचा प्लॉट आहे। आज आपण फक्त दुकानामध्ये बसून एखादी गोष्ट सांगत नाही तर शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांचे रिझल्ट आणि त्याला आलेले उत्तम रिझल्ट जे आहेत तर ते त्यांच्या तोंडून आपण इतरत्र सर्व शेतकऱ्यांना सांगत असतो। तुम्हाला जे हा रिझल्ट आला तर याच्याबद्दल आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? आम्ही हेच सांगायला लाव, नवीन दुकान आलं आपल्या गावात, तिथलं औषध 1 नंबर आहे, मग त्याच्यामुळेच आमचं ऊस आज टिकलाय, नाहीतर ऊस गेलायच म्हणले होते सगळे आणि आम्हाला बी तसंच झालं होता। एवढं ऊस आहे कसं येईल हे तर काढून लावू का असं विचार चालला होता आमचा। खरं त्यांच्यामुळे आमचा ऊस वाचला। म्हणजे तिथून जे तुम्हाला मार्गदर्शन किंवा औषध जे घेतलं तुम्ही 4G ॲडव्हान्स त्याच्याबद्दल समाधानी आहात? समाधानी, एकदम समाधान आहे आणि ह्याचा पुढचा प्रोसेसर त्यांनाच देणार आहे। बरोबर आहे। तुम्हाला जर यासारखेच रिझल्ट हवे असतील तर एकदा अवश्य अमोघ सिद्ध ॲग्रो सर्व्हिसेस येथे भेट द्या आणि आपल्या ऊसाची क्वालिटी, गुणवत्ता आणि रिझल्ट हे सुधारवण्यासाठी यांच्याकडे भेट देऊन 4G ॲडव्हान्स असेल अशा जवळपास 2 ते 3 फवारण्यांचं यांचं शेड्यूल आहे आणि ते शेड्यूल तुम्ही एकदा नक्कीच घ्या आणि बाकीच्या रासायनिक खतांचे रिझल्ट सुद्धा यांच्याकडून तुम्ही उत्तम प्रकारे घेऊ शकतात। या शेतकऱ्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल या शेतकऱ्यांचे आभारी आहोत। धन्यवाद। आता सध्या आपण जर पाहिलं तर रासायनिक खताच्या किमती या भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि या भरमसाठ किमती वाढलेल्या आहेत त्याबद्दल आपल्या ऊसाला देखील तितका भाव मिळत नाहीये।
आणि ही जी फवारणी यांनी केलेली आहे, तर या फवारणीचा एकरी खर्च जवळपास 1,500 रुपये हा इतका एकरी खर्च येतो. आणि रासायनिक खताच्या किमती वाढत असल्यामुळं हे खताच्या डोसेस आपण कमी करून फवारणीचे डोसेस वाढवून आपण कमी खर्चामध्ये असे उत्तम रिझल्ट आज आपण पाहू शकता. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी फवारणी करून एकदा असे रिझल्ट घेतलेच पाहिजे. त्यासाठी अमोघ सिद्ध ॲग्रो सर्व्हिसेस इथं एकदा अवश्य भेट द्या.